व्हिडिओ नंबर 361. चला तो सुरू करूया आणि बघूया आजचा काय विषय ते समजून घेऊया. आजचा विषय मित्रांनो, कुणाच्या नशिबाने लक्ष्मी मिळेल हे माहीत नसते. आपल्याला माहीत नसते. कसं ते बघूया. एका व्यक्तीने नारद मुनींना विचारले, माझ्या भाग्यात किती धन आहे? माझ्या भाग्यात किती धन आहे? नारद मुनी म्हणाले, विष्णूला विचारतो आणि उद्या सांगतो. नारद मुनी म्हणाले, विष्णूला विचारतो आणि उद्या सांगतो. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी नारद मुनी म्हणाले, तुमच्या नशिबात रोज 1 रुपया आहे. तुमच्या नशिबात रोज 1 रुपया आहे. त्याचा सगळा खर्च 1 रुपयात भागत असे. त्याचा सगळा खर्च 1 रुपयामध्ये भागत असे आणि काही पैसे शिल्लक राहत असत. त्यामुळे तो खुश झाला. त्याची साधी राहणी आणि आनंदी समाधानी जीवन पाहून त्याचा मित्र प्रभावित झाला. तो म्हणाला की माझ्या बहिणीशी तुझे लग्न लावून द्यावे अशी इच्छा आहे. काय? माझ्या बहिणीशी तुझे लग्न लावून द्यावी अशी इच्छा आहे. त्यावर तो समाधानी व्यक्ती म्हणाला, माझी दिवसाची कमाई फक्त 1 रुपया आहे. माझी दिवसाची कमाई फक्त 1 रुपया आहे. त्यातच सगळा संसार चालवावा लागेल. मित्र म्हणाला, काही हरकत नाही. त्यांचे लग्न ठरले. दुसऱ्या दिवशी त्याची कमाई 11 रुपये झाली. बापरे. तो नारद मुनींना म्हणाला, मुनिवर, माझ्या नशिबात तर रोजचा 1 रुपयाच लिहिला आहे. माझ्या नशिबात तर रोजचा 1च रुपया लिहिला आहे. मग हे 11 रुपये कशासाठी? नारद मुनींनी विचारले. तुझे लग्न ठरले आहे का? तो म्हणाला, हो. लग्न ठरल्याचं भाग्य म्हणून तुला हे आणखी 10 रुपये मिळत जाणार आहे. व्हेरी गुड. लग्न ठरल्याचे भाग्य म्हणून तुला हे आणखी 10 रुपये मिळत जाणार आहेत. तो साठवून ठेव, प्रपंचासाठी उपयोगाला येतील. तो साठवून ठेव आणि प्रपंचासाठी उपयोगी पडतील. त्याचे लग्न झाले, संसार सुरू झाला. एके दिवशी पत्नी गर्भवती असल्याचे त्याला समजले आणि त्या दिवसापासून त्याची रोजची कमाई 31 रुपये झाली. त्या दिवसापासून त्याची रोजची कमाई 31 रुपये झाली. त्याने पुन्हा नारद मुनींना विचारले. ते म्हणाले की 20 रुपये तुझ्या मुलीच्या भाग्यातील आहेत. 20 रुपये तुझ्या मुलीच्या भाग्यातील आहेत. प्रत्येक मनुष्याच्या त्याच्या नशिबात आहे ते मिळते. हे 20 रुपये तुझ्या मुलीच्या भाग्यातील आहेत. प्रत्येक मनुष्याला त्याच्या नशिबात आहे तेच मिळते. कुणाच्या नशिबाने घरात संपत्ती येते हे आपल्याला माहीत नसते. तरीही माझ्या कमाईवरच घर चालते, सगळा खर्च होतो आहे असे आपण म्हणत राहतो. काय? सगळं घर आपणच चालवतो असे आपण म्हणत राहतो. मी कमावले, माझे आहे, माझ्यामुळेच होत आहे असे माणूस म्हणत राहतो. त्याला हे समजत नाही की कुणाच्या तरी नशिबातील कमावून तो खात आहे. कुणाच्या तरी नशिबातील कमावून तो खात आहे. आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. ह्याचं ब्रीदवाक्य काय आहे? आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, राशीवर नाही. कारण राशी तर राम आणि रावणाची पण एकच होती, परंतु नियतीने त्यांना जे फळ दिले ते त्यांच्या कर्मानुसार दिले. व्हेरी गुड. आणखीन एक मुद्दा बघूया मित्रांनो. वर्तमानात जगण्यासाठी विचार करा. काय ते बघूया. आपल्या इच्छांना
विचाराद्वारे संतुलित केले पाहिजे. विचार करण्यात सुख आहे तर अविचाराप्रमाणे वागल्याने वाट्याला दुःख येते. प्रत्येक काम जबाबदारी आणि आपल्या वाट्याला येणाऱ्या भूमिकेचा आनंद घेतला पाहिजे. तक्रार करत बसून काही साध्य होत नाही. ज्यातून राग किंवा द्वेष निर्माण होईल किंवा स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या मनात अस्वस्थता निर्माण होईल असे कुठलेही काम करावयाचे नाही. व्हेरी गुड. माफ करा आणि विसरा. कुणाविषयी देखील चुकीची भावना मनात बाळगू नका. सगळ्याविषयी मनात चांगला भाव ठेवला की आपले अंतःकरण शुद्ध राहते आणि मग आनंदी बनते. व्हेरी गुड. मी वैशिष्ट्यपूर्ण आहे. माझ्याकडे काही गुण आहेत आणि माझ्या काही मर्यादा आहेत हे स्वतःला कायम सांगत राहा. त्यामुळे स्वतःची कुणाबरोबर तरी तुलना करून स्वतःला किंवा दुसऱ्याला कमी मानणे योग्य नाही. तुलना करायचीच असेल तर स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी करावी. ज्ञान ग्रहण करण्याची आणि शिकण्याची कायम तयारी ठेवली पाहिजे. प्रत्येक गोष्टीतून घटनेतून शिकले पाहिजे. प्रत्येक गोष्टीतून आणि घटनेतून शिकले पाहिजे. ज्ञान हीच शक्ती आहे. ज्ञान हीच शक्ती आहे. मृत्यूपर्यंत माणूस शिकण्याच्या प्रक्रियेतून जात असतो. मृत्यूपर्यंत माणूस शिकण्याच्या प्रक्रियेत असतो. व्हेरी गुड. कायम वर्तमानात जगावे. भूतकाळात किंवा भविष्यकाळात नव्हे. भूतकाळात किंवा भविष्यकाळात रमणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.